हे काय झालं? ऑपरेशन तर संध्याकाळी होतं. हो मालकीण, आता नाचाचा कार्यक्रम आणि ऑपरेशनची वेळ एकच झालीये. आता रोशनी तिथे कशी जाऊ शकेल? रोशनी, तू आता काय करणार आहेस? दोन्ही ठिकाणी एका वेळी कशी मॅनेज करणार? काय निवडणार आहेस? त्याला कोणत्याही परिस्थितीत हे घालावंच लागेल. घे लवकर. मॉम, आणि ह्या डब्यात मेकअपचं सामान आहे, हे सुद्धा घे. आणि ही पिशवी घे. आणि तुझा तो चमचा कुठे राहिला विचार त्याला. मी फोन करते त्याला. मॉम, बिट्टू आलाय. त्याला इथेच थांबव, मी लगेच आले. ठीक आहे. चला. अरे ट्विंकलजी, तुम्ही इथे? ते ऍक्च्युली अरे आंटी, तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही एवढा त्रास कशाला घेतलात? मी म्हणाले होते ना तुला एक सरप्राईज देईन म्हणून. आपण घरात भेटू शकत नव्हतो. खूप हुशार आहात हा आंटी. ते सोडा, याला भेटा. हे आहेत कर्नाल मधल्या सगळ्या अभिनेत्यांचे गुरु, कर्नालचे सुपरस्टार रजत कुमार. हा, नीट अभिनय करू शकेल ना? हो हो, का नाही. कर्नाल मधल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत रजत कुमार. तुम्ही फक्त यांना काय करायचं तेवढं सांगा. बिट्टू, ते काय आहे ना, माझी इच्छा आहे की हे सरप्राईज तुझ्यासाठी पण सरप्राईज असू देत. म्हणून मग आम्ही तुझ्यासमोर डिस्कस नाही करू शकत. आय एम सॉरी, तुला इथून जावं लागेल. अच्छा, मला वाटतं आता 12 वाजेपर्यंत वाट बघावीच लागेल. हाऊ स्वीट. बाय बाय. हा दिवा, हा दिव्याला काय झालं? यातलं तर तेल संपत आलाय. तुझा चेहरा बघून मला वाटतंय 10,000 सुद्धा तुझ्यासाठी खूप आहेत. तुम्ही एका कलाकाराचा अपमान करत आहात. मी एक सच्चा कलाकार आहे आणि एका खऱ्या कलाकाराची कला विकत घेता येत नाही. ठीक आहे, ठीक आहे. हे घे 15,000 आणि आता तोंड बंद ठेव आणि ऐक. हे काय होतंय दिव्याला? आज काही अघटित तर मी सुद्धा ना वेडी झाले. काही कारण नसताना उगाच घाबरतीये. खिडकीतून हवा येते. मी खिडकीच बंद करते. कळलं? हे घे. मी पकडलो गेलो ना तर सरळ जेलमध्ये जाईन. बाई, तुम्ही माझा जीव धोक्यात घालत आहात. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ, ही नाटकं माझ्या समोर चालणार नाहीत. तू मला सरळ सांगून टाक की तू हा अभिनय करू शकशील की नाही. ओ बाई, तुम्ही एका अभिनेत्याच्या अभिनयावर संशय घेताय. आता मी तुम्हाला दाखवून देईन की अभिनय कशाला म्हणतात. तुम्ही स्वतःच गोंधळून जाल असा अभिनय करेन मी. हा आवाज कुठून येतोय? अगं, तुझं काय करू मी? हे तिथे माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये मरणाच्या दारात उभा आहे आणि इथे महाराणी हवा खात बसलीये. मॉमीने सगळं ऐकलं तर नाही ना? चल, तुला हवा देते. चल ये. थँक गॉड मॉम, थोडक्यात वाचलो. ये, आता मी तुला चांगलाच धडा शिकवते. हे आई, बघ तुझी नात काय दिवे लावतीये. बाप हॉस्पिटल मध्ये आजारी आहे आणि मुलीला काहीच पडली नाहीये. ही मस्त हवा खात बसली. हवा, ऐकलंस? हिला काहीच फरक पडत नाही. माझा भाऊ तिथे हॉस्पिटल मध्ये मेला तरी. ज्या दिवशी मला कळलं ना की भाऊचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी इतका खर्च येणार आहे, त्या दिवसापासून माझा एक क्षण सुद्धा ठेवा लागला नाही.
बुवाजी ते पैशांची व्यवस्था झालीये. अच्छा, पूर्ण 2.5 लाख? हो. हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केलेस नाही ते का? तुझ्या सासरी घेऊन जाणार आहेस का? आई तू अगदी योग्य बोलतेस. हे तर मला सुद्धा जाणून घ्यायचंय की तू एवढ्या मोठ्या रकमेचा बंदोबस्त कुठून आणि कसा केलास. ऐक बेटा, जेव्हा रोशनी म्हणतेय की पैशांची व्यवस्था झालीये तर झाली असेल ना. अगं आई, कमीत कमी या मुलीच्या म्हणण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस ना. दीदा हे बघ कुलक्षणी, अगं कमीत कमी आईशी तरी खोटं बोलू नकोस. या घरात प्रत्येकाच्या सुखाला तुझी नजर लागलीये. मरली नाही. अगं बोल ना की तू 24 तासांच्या आत एवढी मोठी रक्कम कुठून उभी केलीस. हा, जरा आम्हाला सुद्धा कळू दे की ही नोट छापायची मशीन तू लपवलीस तरी कुठे? ए आई, तुला सुद्धा माहिती आणि मलाही माहितीये एवढ्या कमी वेळात पैसे येतील तरी कुठून. या आधी तुझी आई नाच गाणं करून आपलं तोंड काळं करून गेली होती, आमच्या घराला बदनाम करून. आता माहित नाही ही मुलगी कोणते दिवे लावणार आहे. बोल ना. कमू आता पुरे कर. अच्छा, म्हणजे मीच गप्प बसू? अच्छा आई, तू मला सांग, तुझ्या मनात हा प्रश्न नाही आला का की ह्या मुलीला एवढ्या कमी वेळात इतके पैसे कुठून मिळाले? काय असं तर नाही ना की तुला सगळं माहितीये? बोल आई. हो हो, मला माहितीये. कुठून आजी? आई, माहितीये ना? मग सांग कुठून आले पैसे? सांग तू मला. ते ते रोशनीने हे घर गहाण ठेवलंय. काय? अरे हे काय केलंस? काय हे घर घाण ठेवलंस कुणाला काही न विचारता? आजी, या घरात अजून मोठे लोक जिवंत आहेत आणि तसंही स्त्रियांना एवढा मोठा निर्णय घ्यायचा अधिकार नाहीये. बरोबर बोलतोय. तुला कळत नाही का? स्त्रिया कोणत्याही निर्णय नाही घेत. माझ्या बाबांची शेवटची निशाणी होती, ती पण हिने गहाण ठेवली. हे ऐक, आता माझ्या भावाचा जीव बाकी आहे, त्याचाही जीव घे, त्याला सुद्धा गहाण ठेव. कमू, तोंडाला येईल ते बोलू नकोस आणि गप्प बसायचं नसेल तर तुझ्या खोलीत जाऊन बोल. हो आई हो, आता या घरात काही शुभ होणार नाहीये. ही मुलगी सगळ्यांचा जीव घेऊन शांत बसणार आहे. तू बघच, घरात सुद्धा कशी ही असताना आपलं कधीच भलं होणार नाही, सांगते. तिने काही बोलायची सोय नाही ठेवली. उठ पोरी. दीदा मला काहीही करून ही गोष्ट कळलीच पाहिजे की या क्षणी रोशनी नक्की काय करतेय. यावेळी तिला नाचावंच लागेल. कमोला विचारते ती काय करतेय ते. हॅलो वहिनी, बरं झालं तुम्ही फोन केलात. आता तुम्हाला काय सांगू इथे काय घडलंय. काय झालं कमो? अशी गळा काढून का रडतीयस तू? वहिनी,
हे अपशकुनी रोशनी इथे असताना काही भलं होऊ शकतं का? हिने आमचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. अगं आता बोलशील का? तिने नक्की काय केलं? वहिनी, हिने आमचं घर घाण ठेवलंय. काय? तिने घर गहाण ठेवलंय? वहिनी, तिथे भाऊ आजारी आहे हा? आणि हिने घर गहाण ठेवलंय. आणि माझ्या भावाची एकमेव पुंजी आहे हा? तिच्यावर सुद्धा या मुलीची वाईट नजर आहे. आता आमचं कसं होणार वहिनी? हॅलो वहिनी, ओ वहिनी, आता यांनी सुद्धा फोन कट केला. माझे तर दिवसच फिरलेत. नाही, असं नाही होऊ शकत. मी असं होऊ देणार नाही. पण आता करायचं तरी काय? राम राम बाईसाहेब. तू इथे आता काय घ्यायला आलायस? ते बाईसाहेब, नील साहेबांनी बोलवलं होतं. ते सगळं सोड आणि आधी मला सांग, तुझी हिम्मतच कशी झाली रोशनीचं घर गहाण ठेवायची? काय झालं अम्मा? बघ ना बाळा, भाऊंचा इलाज करण्यासाठी रोशनीने आपलं घर गहाण ठेवलंय. हे काय बोलतेस तू? हो बाळा, पैशांसाठी तिला हे पाऊल उचलावं लागलं. पण आधी तू मला सांग, तू हे काम का केलंस? आधी मला सांगायचं होतंस ना? नाही बाईसाहेब, घर रोशनीने गहाण नाही ठेवलं. घर तर सुरेंदर भाईजींनी स्वतः गहाण ठेवलंय. हो नील भाऊ, आणि हे घर तर खूप आधीपासून माझ्याकडे गहाण पडलंय. यात रोशनीची काही चूक नाहीये भाऊ. नील भाऊ, हे घ्या रोशनीने गहाण ठेवलेले दागिने, जे तिने वेगवेगळ्या ठिकाणी गहाण ठेवले होते. पूर्ण झवेरी बाजार पिंजून काढला तेव्हा हे मिळाले. चल आता रड गाणं बंद कर आणि चालता हो इथून. नील भाऊ, अजून काही काम असेल तर आज्ञा करा. चल निघ. राम राम. राम राम. अम्मा, हं? तू हे दागिने सांभाळून ठेव. जेव्हा रोशनीचं डोकं ठिकाणावर येईल ना, तेव्हा मी हे तिला परत करीन. ठीक आहे. रोशनीने घर गहाण ठेवलेलं नाही, याचा अर्थ हा झाला की अजूनही पैशांची व्यवस्था झालेली नाहीये. मग आता काहीही झालं तरी चालेल, तिला नाचावं तर लागेलच. म्हणजे आता रोशनीचं डोकं कधीच ताळ्यावर येणार नाही. मला संकटाची चाहूल लागलेली आहे. संकटाचं मूळ इकडेच जवळपास आहे. मी पापाजींच्या उपचारासाठी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाहीये. तू मला समजून का घेत नाहीयेस? पण का? पापाजींनी पैसे घ्यायला नकार दिलाय. मी कॉम्पिटिशन मध्ये डान्स करण्यासाठी तयार आहे. दीदा, मी मला माहितीये बेटा, सगळं माहितीये. तू हे घर गहाण नाही ठेवलंस. पण दीदा, मी खरं बोलतेय. सगळ्या पैशांची व्यवस्था झाली आणि ऑपरेशन पर्यंत सगळे पैसे हातात येतील. मी पापाजींना काहीच नाही होऊ देणार. मला माहितीये मला, तू तुझ्या बाबाला काही होऊ देणार नाहीस. काही नाही होऊ देणार. कम्मो,
बघ तरी आपल्या घरी कोण आले ते. हे कोण आहेत वहिनी? अगं कम्मू, हे खूप पोहोचलेले साधू महाराज आहेत. खूप लांबून आलेत ते. हा? मी तर खास सुरेंद्र भाऊंसाठी यांना बोलून घेतलंय. आता तुझा दादा माझा सुद्धा कोणीतरी लागतोस ना. अगं हे महाराज एका क्षणात शोधून काढतात की नक्की काय अडचण आहे. तू बघच, हे चुटकी सरशी तुमची अडचण दूर करतील. खरंच? ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा, कृपा करा. माझ्या सगळ्या चिंता दूर करा. माझ्यावरची सगळी संकट दूर करा. माझ्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलंय, ते दूर करा. काळ भैरवा, संकट टाळ भैरवा, हो बाबा. लाख निरंजन. माझ्या घरावरचं संकट दूर करा. आम्हाला या संकटातून वाचवा. कम्मो, कोण आहेत ते? अगं आई, जरा जपून बोल. हे खूप मोठे महाराज आहेत. आपली सगळी दुःख दूर करतील आई. घरावरची सगळी संकट दूर करतील. भाऊ ठीक होईल आई. ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम चामुंडाय नमः. ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम चामुंडाय नमः. ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम चामुंडाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या घरातील कर्त्या माणसावर संकट आलाय आणि त्याचं निवारण सुद्धा याच घरात आहे. हो बाबा. मला संकटाची चाहूल लागलेली आहे. संकटाचं मूळ इथेच कुठेतरी जवळपास आहे. अलख निरंजन. सापडलं. घरावर आलेल्या सगळ्या संकटांचं मूळ सापडलं. हो बाबा, बोला बाबा, बोला. तो कोण आहे बाबा, बोला. ही व्यक्ती माझ्या समोरच आहे. ही मुलगी. ऐकलं ना, ही नागिन डसत होती सगळ्यांना. गप्प बस. यावर माझा विश्वास नाहीये. जी मुलगी स्वतःच्या बापासाठी जगतीये ती चुकीची असूच शकत नाही. हो दिदा, तुम्ही बरोबर बोलताय. या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. तुला जसं काही सगळं माहितीये. एवढे मोठे बाबाजी आहेत तरी तू मध्ये का बोलतेस? हो परी, तू गप्प बस. तुला काही कल्पना नाहीये. अगं, मी तर त्या दिवसाला दोष देते जेव्हा हिची आई वारली होती ना. हिने सुद्धा तिच्यासोबत मरायला हवं होतं. काहीतरी करा बाबा. यातून आम्हाला सोडवा बाबा. कारण पण हीच आहे आणि निवारण पण हीच आहे. सॉरी आकर्ष. आता हे सत्य तुला कधीच कळणार नाही. कुठे गेला? कुठे ठेवलं होतं मी? अरे बापरे, बैजू तर आला नाही ना? आकर्ष, माझं लकी घड्याळ. बाथरूम मध्ये कोण आहे?
रेवा रेवा रेवा, तू बाथरूम मध्ये आहेस का? रेवा, तू आत होतीस, मग काही बोलली का नाहीस? तू आलास सुद्धा? मला कळलंच नाही. कुठे गेला होतास? रोशनीला भेटायला? हो, खर तर ते मी तिच्यासाठी एक मिनिट. तुझ्या हातात लकी ब्रेसलेट आहे. तू परफॉर्म करणार आहेस का? परफॉर्म नाही, मी ते तर फक्त हा वास, काहीतरी जळल्याचा वास येतोय. जळण्याचा वास नाही रे. कुठून येतोय? तेव्हा घरात धूर सुद्धा झालाय. काय आहे? कुठे? काही नाहीये. मी तर बाथरूम मध्येच होते आकाश. तेव्हा तिथे बघ तू. ए आई, तू मध्ये पडू नकोस. रोशनीला काय झालं? थँक गॉड. पण कोणासाठी? चप्पल काढ. तुला हे करण्याची काही गरज नाहीये. अगं हा बाबा सांगेल म्हणून आपण करायचं का? अगं रोशनी, अगं चल कुलक्षणी. अगं मी रोशनी. बघते तू कशी तयार होत अगं आहेस. पोरी. मुकाट्याने तयार हो. चल लवकर चप्पल काढ तुझी. तुला हे करायची काही गरज नाहीये. अगं बाबा हा काही सांगेल म्हणून आपण करायचं का? अगं आई, एवढ्या मोठ्या महाराजांवर तू शंका घेतेस? हा? हे केवढे मोठे संत आहेत आई. आपली सगळी दुःख दूर करतील. मी माझ्या भावाला वाचवण्यासाठी जे योग्य असेल ते सगळं करेल आई. आणि आई, तू मला एक सांग, मी कुठे हिला हिचा जीव मागतीये? हा? फक्त एकदाच तर आगीवरून चालायचंय. हा? ही एवढं सुद्धा नाही करू शकत का? अगं तुझ्या भावाला बरं करण्यासाठी डॉक्टर आहेत. ते त्यांचं काम करतायत. त्यांना त्यांचं काम करू दे बेटा. असं नको करूस. आणि जर कोळशावरून चालल्यामुळे आजार बरे झाले असते ना, तर डॉक्टरची गरजच पडली नसती. तू तरी समजूतदार आहेस बेटा. असा मूर्खपणा नको करूस. हे सगळं माझ्याने नाही बघवणार. ओम भूर्भुवः. रोशनी, दीदा, मला हे करावंच लागेल. बाबाजींसाठी मी काहीही करेन. हॅलो नील ब्रो, तू आता या क्षणी रोशनीच्या घरी आहे. तिला तुझ्या मदतीची गरज आहे. रोशनीला जर माझी गरज असती ना, तर तिने मला बोलावलं असतं. मला फक्त एवढंच माहितीये की जर कोणी असेल जो रोशनीला जळत्या निखाऱ्यांवरून चालण्यापासून थांबवू शकतो, तर तो फक्त तू आहेस.